नमस्कार मित्रांनो, मी गजानन ढवळे। सप्टेंबर 2023ची ही माझी आंबा आणि सीताफळ बागेची लागवड आहे। लाईन टू लाईन अंतर 12 फूट आहे आणि झाड टू झाड अंतर 8 फूट आहे। आंबा आणि सीताफळ एकत्र लागवड केलेली आहे आणि आज रोजी या बागेचे जे वय आहे ते 1.5 वर्षाचे आहे। हे बघा, काही ॲपलचे झाडंसुद्धा मी लावलेले आहेत यामध्ये आणि काही नारळाचे सुद्धा झाडं आहेत। मी प्रयत्न असा केलेला आहे की मला प्रत्येक सीझनमध्ये कोणते ना कोणते फळ खायला मिळावे। त्या अनुषंगाने मी यामध्ये काही ॲपल, काही नारळ आणि आंबा तर आहेच आहे। केसर आंब्याची माझी बाग आहे। मी एका एकरामध्ये लागवड केलेली आहे, ज्यामध्ये माझे 400 झाड सीताफळाचे आहेत आणि 400 झाड आंब्याचे आहे आणि 10-12 ॲपलचे झाडं आहेत आणि 10-12 नारळ आहेत आणि इतरही काही झाडे लावण्याचा मी प्रयत्न करणार आहे। जी ॲपलची वाढ आहे आणि जी नारळाची वाढ आहे, तसेच आंब्याची जी वाढ आहे, 1.5 वर्षा वयाच्या ज्या झाडांची वाढ आहे ती खूप चांगल्या प्रकारे झालेली आहे। याला बोर्डोपेस्ट वगैरे लावून झालेले आहेत खोडांना आणि जी वाढ आहे ती बघू शकता। सीताफळाची देखील वाढ चांगली आहे आणि आंब्याची सुद्धा वाढ खूप चांगली आहे। या आंब्याच्या बागाचा जे वयवर्ष आज रोजी आहे ते 1.5 वर्ष आहे। हे ॲपलचे झाड आहे, याची सुद्धा वाढ तुम्ही बघू शकता। 1.5 वर्षे वयाचे जे झाडं आहेत त्यांची ग्रोथ बघून खूप चांगले वाटते। त्यांना आधार आपण दिलेला आहे, खतसुद्धा टाकलेले आहे, रासायनिक खत आपण त्याला देत आहोत आणि आता आपण त्याची कटिंगसुद्धा घेणार आहोत येत्या काही दिवसांमध्ये, कारण त्याची जी उंची आहे ती कमी करून खोड आपल्याला मजबूत करणे आहे। त्या अनुषंगाने आपण त्याची छाटणीसुद्धा आता घेणार आहोत। आपले जे काही आंब्याचे झाडं आहेत त्यांना चांगल्या प्रकारे मोहर आला होता आणि आंबे छोटे छोटे लागलेले आहेत, परंतु आपण त्याचा जो मोहर आहे तो तोडून टाकणार आहोत, कारण आपल्याच्या झाडांची वाढ चांगल्या प्रकारे व्हावी त्यासाठी आपण त्याचा मोहर आता कट करणार आहोत आणि आपण येत्या 3ऱ्या वर्षी आपण उत्पन्न घेणार आहोत या झाडांचे। हे बघा, ॲपलचं झाड खूप चांगल्या प्रकारे वाढ त्याची दिसत आहे आपल्याला।